आपली गव्हर्नमेंटान काय करपाची, आपली जनावरां आपल्या ताब्यात ठेवपाची आपल्या जंगलात. नावार लोकांचे खूब लोकांचे ना, चडशे लोकांचे नावार जागे ना. सरकारा कडेन आतां आमी आमचो जागो दिवंक मागता न्हू. हे आतां मोर्चे केले, हे केले, डिमांड घातला आमकां दिवपाचें म्हणून. नमस्कार, येवकार तुमकां. सद्या आमी पाविल्ले आसा करमळी बुद्रुक ह्या गांवांत. 70 मालांतलो हो गांव आनी आमी कवर करता केजरीवालांचो एक दीस 70 आनी सांखळे मतदारसंघात. ते सगळ्यात पयलीं येतले ह्या गांवांत. हांगा म्हत्वाचो मुद्दो आसा की हांगाच्या लोकांच्यो ज्यो जमनी आसा त्यो तांच्या नांवार ना. कितलेशेच पिळग्यो ते हांगा कसता, पुणून तरी तांकां दर दिसा एक भंय आसता की केन्ना तरी सरकार येवन ह्यो जमनी आपल्या ताब्यात घेतलो आनी आपल्याक निर्वासीत करतलो. 70 बऱ्योचश्यो लँड्स आहा आनी लँड्सा लागून हांगासरले लोक जे आहा ते हाल काडटा. तांकां कितें कसोंक मेळना, तेंची घरां बांदूंक मेळना. थोड्यो जागा ज्यो रिजर्व फॉरेस्टान गेल्या, थोड्यो आलवारा म्हणून आनी थोडे मोकाशे म्हणून आहा. हे 3 प्रश्न आहा, हे बरे आहा आनी तितूर साकून अशें कठीण आहा की हे अजून सुटना. आतां आमी शेत केलां, आमी पावसान व्होन गेलें, पयलीं गेलें तोरयो घातलो आनी व्होन गेलें. आतां परत भात पिकलें आनी व्होन गेलें. आनी आतां वयल्यान ते माकड आमकां खाता. हे मनीस बसून रावचो पडटा. धोळोंक गांवाना, जेवणाक पेटायम ना, रात दीस राखचें पडटा. केलां ते शेतान. ती आपली गव्हर्नमेंटान काय करपाची, आपली जनावरां आपल्या ताब्यात ठेवपाची आपल्या जंगलात. आमकां आमकां इटयता. आमी जंगलान घुसोना, आमच्या जाग्यार येवन आमची खाता न्हू. आमी शेत केलां. आतां मी बारीक पर्यंत म्हाका जोत धरपाक, नागर धरपाक आपणाक सोमळान जाय, ते पर्यंत आतां मी शेत करतां. 20-25 वर्सां जालीं शेत करतां. म्हाका घर बांदपाक ताकद ना शेत करून. मी शेतान वोरतां, 5 रुपया गावना. आतां केळ लायली, केळ काय करता, आमकां वरासभर ती पोसू जायी. घड येयलो, त्या घडाक आमकां 100 ना 200 रुपया गावतले. तो काय करता, माकड येता आनी खाता. माठ केलो, माडाक येता आनी ती खेती खाता. राखल्या शिवाय कांयच गावना. आनी आमकां गव्हर्नमेंटा पयशे दिता. कितल्या 7 दिसांनी वचून एग्रीकल्चरान कळोवं जाय. ते उपरांत आमचे कितले 10 नाल्ल उडयले. 10 नाल्लांचेच पयशे दितले. आनी मागीर आमकां कितें म्हणटले ते, 2 घट खाल्ले, 2 घडांचे दिले, तुमकां दिली लुकसाण भरपाई. मागीर हेज्या फाटल्यान 100 खाल्ले जाल्यार कोण दितलो? हे दिना, कोण दिवंक शकना. तुमची मागणी कितें की तांकां जनावरां जनावरांक गव्हर्नमेंटान बंद करपाची. जनावरांक गव्हर्नमेंट कसो बंद करता? कशी करपा, आमच्या शेतान येता न्हू, आमकां खाता न्हू. जनावरां थोडीच गव्हर्नमेंटाचे आयकतले. पूण कशी तरी करपाक जायना. आमी गव्हर्नमेंटान आमी धांवडली जनावरां. ते मारपाची ऑर्डर दिना. मारल्यार तुमी आमकां धरतात परत. जेलान उडयल्या उपरांत आमकां काय करतले? सांग म्हाका. सो तुमकां असं डिमांड आसा की जी जनावरां येवन हांगा नासाडी करता, नासाडी त्या करता. आमच्या घरा कडेन बी जनावरांक तेच कशें कोण करता. कंट्रोल करा, मारा किंवा तांकां थंयच दवरा, कितें कांय करात न्हू. तुम्ही एक वायल्ड लायफ शॉक दी म्हणटा, हय, ते मातशें तितके पयशे जावं नाका. लागीं धर दाखयता. तितके पयशे जावं नाका आमकां. हां, तितके पयशे जावं जाय न्हू आमच्या शॉक कडेन. दिवपाक ते फेन्सिंग करपाचें. फेन्सिंग वायर ती तितके पयशे जावं जाय. सबसिडी दिता सरकार ताका. सारकें दिता, पूण आपले पयशे पयलीं सोंपोवचे पडटा सर न्हू. आपले पयशे पयलीं सर घालचे पडटात न्हू. मागीर ते आमचे कडेन तितके पयशे जावं जाय न्हू. ह्या गांवांत कितले लोक रावता आनी कितले जाणांचे जागे नांवार ना? नावार लोकांचे खूब लोकांचे ना, चडशे लोकांचे नावार जागे ना. अशेंच आहा, लोकांनी पयलीं कुमेऱ्यो हाडल्यो, काय केल्यो, शेतां हाडल्यो, काजी केल्यो. त्यो आतां काय केल्या, आमच्या आतां आज्यान काजी केल्यो, बापायन काजी खाल्ल्यो, आतां आमी काजी खाता. आतां फॉरेस्टर येयले आनी आपले मनीस घालूंक लागले. फॉरेस्टर मनीस म्हटल्यार आतां रिजर्व फॉरेस्ट म्हणटकर तेजें ऑक्शनींग केलें. आतां येवन ते आपले मनीस घालूंक लागले. सादे फातरायन दीस घातले, पोल अजून घालूं ना, फातरायन दीस घातले. मागीर ते मनीस घातल्या का नीस घातल्या? नीस घातल्या. नीस घातल्या. म्हाका दिसलें ताणें आपले मनीस घातल्या. ना नीस घातल्या. नीस घातल्या. आपली नीस घालून कितें करता ते? अजून कितें करना, आमी काजी आमी खाता. भंय कितें तुमचो नीस घातलो म्हणून? भंय कसलो तुमकां? मागीर तेंचे आपली हय केले न्हू, हक्क कसो आपलो म्हणून. घरा नांवार करपाची. घरा नांवार करपाक. घरा तुमच्या नांवार ना. घरां आसा पूण कशीं आहा ती पंचायती आमी घर पट्टी भरता, नंबर दिला पूण सगळे काय सारके हे ना न्हू ते. आतां घर कायद्यान ना न्हू. तांची घरां तांच्या नांवार ना, जमनी तांच्या नांवार ना, काजू तांच्या नांवार ना.
हे गजालीक लागून सध्या केजरीवाल हांगा विजीट करपाचें आसा आनी हो एक इलेक्शनाचो मुद्दो जावपाक शकता. 70ंतल्यो जमनी आनी तांचो विशय हो नवीन न्ही, पूण ह्या विशयाक केजरीवाल आयल्या उपरांत नवी कलाटणी मेळपाची शक्यताय आसा. या वाळपे मतदारसंघात बारीकशा गावात जाका आमी म्हणटा ताका नांव आसा करमळी बुद्रुक. ह्या गांवांत आयज दिल्ली सीएम माननीय केजरीवालजी ते तुमच्या गांवांत आयज तुमकां प्रत्यक्ष भेट दिवपाक येयल्ले आसा. आमी रणजीत विचारले तुमी पयलीं उलयताले तो ना आमी लोकांक कितें आयकपाक आयला. ती घरां आमच्या नांवार ना पंचायती पोर्टीर आहा आनी आमकां कितें पोर्टल जाल्यार कांयच करूंक मेळना. तशेंच आमचे जमनी आहा त्यो सगळ्यो हरिताच्या हेजेर आहा आनी आमकां ते कांयच हें करूंक मेळना. आनी आमकां मेन म्हणल्यार शिक्षणा खातीर आमकां हांगा एक टावर जाय आसलो. परत रानांतली जनावरां ती आमकां इथे येतात तांकां बंदी हाडपाक जाय सरकारान काय केलां आज रातीची लायल्या रानां जेन्ना ते आपल्या रानांत पणसाची झाडां लावपाची काजी झाडां कसली झाडां लावपाची जनावरां थारतात न्ही. आमच्या शेतान वयची ना आमी आतां शेत केलें पावसान मागीर शेत व्होवन गेलें. आतां पावस येयलो परत शेत पिकलेलें व्होलें परत आतां रात दीस राखता. आयज म्हाका राखपाक जाय आसलें आयज मुद्दम मिटिंगेक रावला हांगासर शेतान नाल्यार आमकां शेत खावपाक गावना कितेंच गावना. मी पोसू केले मात रातचे येयले गळे रडे खाल्ले रात दीस राखचे पडटा. आमच्या जमनी एन्क्रोच आहा न्हू ते आमच्या नांवार करून दिवचे आमकां फुडें फॅसिलिटी कसलीच मेळना. आमी पिकां आतां घेतली जाल्यार लुकसाण जालें आमकां गव्हर्मेंटा कडेन फॅसिलिटी कांयच मेळना आमकां. आज फॉरेस्टर आहा तो आमच्या जमनीचेर झाड घालूंक येता. इतकीं वर्सां आमी कसून आमच्या जाणच्यान पुर्वजान आज आमकां खंय तरी तो धांवूंक सोदता. अशें घडचें न्हू. ह्या सरकारान आमचेर काय तरी विचार करचो आनी आमची जमनी आमच्या नांवार करून दिवच्यो. सबसे पहले आप सब लोगों को नमस्कार, मेरा प्रणाम. आज आपके बीच में आके मुझे बहुत अच्छा लग रहा है. कोई ज़मीन सरकार की है, कोई ज़मीन फॉरेस्ट डिपार्टमेंट की है, कोई ज़मीन प्राइवेट है. उसके ऊपर आप कई बरसों से आप लोग वहाँ पे खेती कर रहे हैं लेकिन वो आपके नाम पे नहीं है ज़मीन. तो वो आपके नाम पे होनी चाहिए नहीं होनी चाहिए ज़मीन आप लोगों की. तो आज मैं मेरे बारे में एक चीज़ सारे मानते हैं, मेरे विरोधी पक्ष भी मानते हैं. बीजेपी कांग्रेस वाले भी कहते हैं कि केजरीवाल जो बोलता है वो सही बोलता है, वो अपनी बात पूरी करता है. तो आज मैं आपको यहाँ वादा करके जा रहा हूँ कि सरकार बनने के 6 महीने के अंदर आप लोगों को आपका मालिकाना हक दिलवाएंगे ज़मीन का. तो झाड़ू के ऊपर एक बार वोट डाल के देखते हैं, अच्छी लगेगी तो ठीक है, लेकिन मैं आपको एश्योर कर रहा हूँ एक बार ट्राई करके देखो, दोनों पार्टी भूल जाओगे जिंदगी भर. चोवीस हे आमकां मेळोन दिवचे. आमी 40 आमदार आहा म्हणजे 31 कोणी असेंब्ली प्रश्न मांडलो ना. तो प्रश्न मांडून तेजेर खराब 50 म्हणटाले एकट्यान एक सुद्दां आमदाराचो प्रश्न उदक फुडें काडना आनी ह्यो जागा आमचे फुडें त्यो जागा तुमचो जर हेचो आमचो हें आसतलें तुम्ही जर फुडें निवडून येयले आनी तुमी जर तुमच्या सरकार जालें जाल्यार हे खबर प्रश्न आमी पयलो घेवपाक जाय. जर आमचे जे आता मावशीचं गाव असो पारीचं गाव असो किंवा दाबे असो धरणे असो किंवा आनी खंयचो गाव असो हांव पयलीं करतो ह्या ग्रामस्थ असो विचारता की जर हेंच्यो जमनी हेंच्या नांवार आसा काय आनी हेंचें घर जर हेंच्या नांवार आसा काय तर म्हाका दिसता की हांगासर हें उत्तर कोणाक कडेन ना. कित्याक तांकां खबर आसा की आमचें घर सुद्दां आमच्या नांवार ना. जमनी तर सोडून घाला पूण घर सुद्दां नांवार ना. कारण कित्याक आमी घरपट्टी भरता आमचे तुम्ही समजतात की घर आमच्या नावावर असतं. म्हणून आजपर्यंत आमच्या
आमचे मालकी हक्काच्या नामना आता म्हाका दिसता कितल्यान पिढयेन जमीन जाल्लेली आसता की म्हाका दिसता हांगासर जे आमचे बुजुर्ग बसलेले आहा जाणटे बसलेले आहा तांकां खबर आहा की तेंच्या आज्या पणजेची जमनी आसा पूण काही लोकांचे अशे पुर्तुगेज जमनी आहा की पेपर सुद्धा पुर्तुगेज आसा पूण ती सुद्धा जमनीक मालकी हक्क ना. म्हणजे 50 वर्सां जाले निवडून येता जाल्यार आमचे कितें करतले कितेंच करूं ना घर नांवां करूं ना जमीन करूं ना आनी तेजे जमनी सगळ्यो नांवां जाल्ले आसा. आमचो आयो प्रश्न आसा म्हणजे मेन प्रश्न आसा तेजे जमनी इसको पूरा स्टडी करेंगे 6 महीने के अंदर आपको आपकी जमीन का किसी ने बिल्कुल सच बोला कि जो एमएलए है उसको तो अपनी जमीन का हक मिल गया, गरीब आदमी को जमीन का हक क्यों नहीं मिल रहा? सही है कि नहीं है? तो 50 साल से उसको एमएलए बना रखा है, अब तो उसको बोलो कि साहब बहुत हो गया, अब किसी नए आदमी को बनाना, अब तो बनता है दूसरे आदमी को बनाना ना. आज सकाळी जमनीच्या विशयाचेर वेगवेगळ्या लोकांक वाळपय मतदारसंघ आणि पर्या मतदारसंघात मेळिल्ल्या उपरांत अरविंद केजरीवाल आतां येतले ते पाळी मतदारसंघात. पाळी एरियेन हो मतदारसंघ आसा साखळी मतदारसंघ आणि पाळी गांवांत ते येतले. आमी पळयता हो रस्तो जेन्ना मायनींग सुरू आशिल्लें तेन्ना ह्या रस्त्यार खुबशे ट्रक भोंवताले आनी हांगा वर्दळ चालू आशिल्ली. हांगची आर्थीक वेवस्था बरी आशिल्ली. मायनींग बंद जाल्ल्या पासून हांगची आर्थीक वेवस्था कोलमडल्या. अशें म्हटल्यार गैर जावचें ना की खुबशे जाण हांगासरल्यान मायग्रेट करून बिचोले आनी फोंडे सारके एरियेन रावपाक गेल्या, कारण हांगा अर्थवेवस्था चलना, हांगा पोटा पाण्याचो धंदो कांयच उरूना. ह्या वेळार इलेक्शनाक हो मुद्दो म्हत्वाचो जावपाक शकता आनी खास करून ह्या एरियेन जावपाक शकता. होच मुद्दो घेवन आम आदमी पार्टी ह्या मतदारसंघान आयला. पळया केजरीवाल कितें एश्युरन्स दिता, कारण केजरीवालांनी हाज्या पयलीं एश्युरन्स दिल्लें आसा की जो मेरेन मायनींग सुरू जायना तो मेरेन दर एक मायनींग डिपेंडंट फॅमिलीक आपूण म्हयन्याचो 5,000 रुपया भत्तो दिता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांचो हो मतदारसंघ आनी तांकां एक चॅलेंज आसा की जेन्ना कोणी मायनींग ह्या विशयाचेर हांगच्या लोकां मदीं वचपाक सोदता जाल्यार तांकां कशें आडयतले. एका वटेन आमी पळयल्या मुख्यमंत्र्यांनी सांगलें की कॉर्पोरेशन करपाची प्रक्रिया सुरू जाल्ली आसा आनी मायनींग रोखडेंच सुरू जातलें. पूण जो मेरेन मायनींग सुरू जायना तो मेरेन लोकांक ते विश्वास बसचो ना. इलेक्शन म्हणसर मायनींग जर सुरू जावना जाल्यार ह्या मतदारसंघान वेगळे पडसाद ही पडपाक शकता. आम आदमी पार्टी हाजो कितलो फायदो घेवपाक शकता काय परत एकदा लोक भाजपाचेरच विश्वास दवरून मुख्यमंत्र्याचेर परत विश्वास दवरतले हे इलेक्शनाक कळटलें. पूण ताजे पयलीं इलेक्शन म्हणसर ह्या मतदारसंघान मायनींग रिलेटेड वेगवेगळ्यो घडणावळी जातल्यो, वेगवेगळे राजकारण जातलें आनी ते तुमच्या मुखार हाडटले. सद्या आमी पळोवया अरविंद केजरीवाल मेळटले मायनींग डिपेंडंटांक. ही पयली भेट आसा तांची ह्या एरियेक आनी पयलें इंट्रॅक्शन आसा जेन्ना ते मायनींग डिपेंडंटां कडेन उलयतले. अभी 2012 से आज तक गोवा में माइनिंग बंद है और कम से कम अभी 7-8 बरस हुआ कि गोवा के लोग काम से वंचित हैं, काम नहीं मिल रहा है, रोजगार नहीं मिल रहा है. इसलिए हम आपसे पूछना चाहते हैं कि अगर तुम्हारा सरकार गोवा में आया तो कामगार, नॉट ओनली कामगार पर टोटल माइनिंग डिपेंडेंट जो है उनके लिए आप क्या कर सकते हैं? अभी जो लीगली माइनिंग चालू होगी जो आप कर सकते हैं, वहाँ पे हम एग्जिस्टिंग वर्कर्स है ना उसका पहला उधर हक होगा. माइनिंग ये ट्रक्स है, मशीनरी है, उनको पहले आप लेके ना. त्या कामगारांना प्रश्न किती पडला, अभी माइनिंग ऑक्शन हो गया तो बाहर का लोग ये ऑक्शन करके उसमें बिड करेगा और बाहर का लोग माइनिंग ले लेगा, तो ये कामगार को लेगा कि नहीं ये मांगता है उनको.
दूसरा मानता है कि हमारा गाड़ी चलेगा का नहीं, मशीनरी चलेगा का नहीं, ये प्रॉब्लम है लोगों का। अभी सरकार बोलता है ऑक्शन करेंगे करके, ऑक्शन किया तो ये लोगों को काम नहीं मिलेगा, वो बाहर का लाएगा, जिंदाल अंबानी जिंदाल बिंदाल वो सब आएगा, अडानी बिडानी, वो आके इधर काम करेगा तो उसका मशीन आएगा, उनका लेबर लाएगा, और ये हमारा वर्कर है वो टेक्निकली उतना ये नहीं ना, वो प्रॉब्लम है लोगों का। तो इन्होंने कहा वो बिल्कुल जायज क्वेश्चन है कि जो अभी मौजूदा एग्जिस्टिंग वर्कर्स हैं, माइनिंग डिपेंडेंट फैमिलीज हैं, ट्रक है, मशीनरी है, उसको प्रायोरिटी दी जाएगी, उसको प्राथमिकता दी जाएगी जब भी माइनिंग शुरू होगी, उसको सुनिश्चित किया जाएगा। और माइनिंग के लिए अलग से कानून कर देंगे कि जो माइनिंग डिपेंडेंट फैमिलीज हैं, माइनिंग जो अभी मौजूदा ट्रक है, मशीनरी है, उसको सबसे पहले इस्तेमाल किया जाएगा, उनका सबसे पहले अधिकार होगा, ये अलग से कानून पास कर दिया जाएगा। एक मौका देके देखिए, ईमानदार पार्टी है हमारी और जो कहते हैं वो करते हैं। एक मौका देके देखिए, मैं आपको आश्वासन दिलाता हूँ अगली बार आप दोनों पार्टियों को भूल जाएंगे, उसके बाद गोवा में कोई दूसरी पार्टी नहीं आएगी, हमेशा आम आदमी पार्टी रहेगी। लेकिन आप लोगों को प्रचार करना पड़ेगा, आप लोगों को वोट मांगने पड़ेंगे लोगों से। ये मौका है, इस मौके को आप मत खोइए, सब लोग मिल जाइए, सब लोग मिलके इस बार झाड़ू के ऊपर बटन दबाइए। थैंक यू।